नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझा भाऊ दिनेश, आम्ही कोकणात जात होतो त्यावेळेला त्याने मला एक अचानक प्रश्न विचारला आणि मी गोंधळून गेले. त्याने विचारलं, तू युट्यूब चॅनल का सुरू केलंयस? तर मी त्याला म्हणलं, काही नाही, मला माझ्या अंगातले जे कलागुण आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तो म्हणाला, ठीक आहे, पण निव्वळ तुला वाटतं म्हणून नको करूस. लोकांना बघायला काय आवडतं ह्याचा व्यवस्थित अभ्यास कर आणि अभ्यासपूर्वक चांगले बेस्ट व्हिडिओज बनव. आणि मग पुढे त्याने एक गोष्ट पण सांगितली आणि मग कसा प्रवास झाला हे तुम्ही पहा. पण तुमचं मुख्य ध्येय काय आहे? तर प्रत्येकाने वेगवेगळं कारण सांगितली की मला हे असं करायचंय तसं करायचंय. तेव्हा त्या एका ह्याने काय सांगितलं, मला फेमस व्हायचं. तेव्हा प्रोफेसर म्हणाले की हे चांगलं आहे, म्हणजे इतर जगाला शिकवायचं आहे, जगाला शहाणा करायचं आहे, ते नाही, मला फेमस व्हायचं, मला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. बस. तो म्हणाला की तू जाणार पुढे, रील बनवायचे, मग पैसे हा खूप नंतरचा विषय आहे, ते मिळतील नाही मिळतील तो भाग नंतर. आपल्याला फेमस, मग फेमस होण्यासाठी काय असावं लागेल, लोकांना काय आवडेल हा विचार. की आम्ही बैलगाडीने जायचो पाचलला नाटक बघायला, पाचलचे काय कार्यक्रम असेल ना तर बैलगाडीने जायचं. तर आणखीन ना काय व्हायचं की मोठी लोक चालत जायचे आणि छोटे मुलं असं, किंवा हे गाडीचा मालक आणखीन कोण खास ते बैलगाडीने जायचे गावी. आणि मग या वेळेला काय व्हायचं की आम्हा लोकांना कोण बोलवायचंच नाही, कारण आमच्याकडे ना गाडी होती न काय, आम्ही तेवढे चालू जाणार एवढे होतो. पण तेव्हा असं एक हे असायचं, अरे तू नको येऊ, तू नको येऊ. आधीच मी कुठल्या गाडीत बसू, अरे कुठल्या गाडीत बसायचं काय, आणि कुठल्या गाडीत बसू. त्याच्यानंतर पाचलला कलापथक असायचं, नंतर तमाशामध्ये चंद्रकांत ढवळीपूरकरचा तमाशा यायचा, नंतर कलापथक यायचं. फेमस त्यावेळचे कलापथक स्वर संगम कलापथक, पापाची तिकीट कोल्हापूर, हा त्यांचा ब्रँड होता आणि खूप छान कलापथक असायचं. आणि तेव्हा रात्री सगळे निघायचे आणि आमचा तर काही नंबर नसायचा जायला, पण आम्ही लपत छपत, महेश नेहमी, बाबा आमचे मुख्य हे असायचे, गॅस बत्ती होती आमच्याकडे पेट्रोमॅक्सची, आणि खिंडीच्या पर्यंत सगळे गेले की मग आम्ही काय करायचो, हळूहळू बत्ती जवळ यायचो. तो पण बाबांना माहितीच नसायचं की दिनेश महेश आमच्या सोबत आहे, छपत. आणि मग बत्ती जवळ पुढे पुढे आम्ही दिसायचो, अरे दिनेश तू आलायस, अरे महेश तू आलायस. मग आता तिथून तर काही त्यांच्याकडे पर्याय नसायचा की नाही, नको तू येऊ नको, घरी परत जा म्हणू शकत नाही. हा, असे आम्ही तेव्हा कलापथक, तमाशा, नाटक, खूप नाटकं यायची पाचलला. अगदी सगळी जी नाटक आहेत ती पण सगळी होती ना. हा, तो मी नव्हेच हे नाटक पाचलला येऊन गेलंय. स्वतः पाहिलंय. नंतर संतांची सुद्धा, संत गोरोबा, चमकला ध्रुवा, भक्तराज ध्रुवाचा तारा, नंतर अशी त्या काळातली गाजलेली प्रीती संगम, हे नाटक पाचलला झालं. खूप नाटकं व्हायची दरवर्षी आणि कलापथकाचे कार्यक्रम असायचे. गॅस आहे ना ते CNG पंप एवढंच नकोय, पनवेलच्या पुढे. हे ठिकाण कोणतं आहे? कोलाड. हा, हे रोहा तालुका कोलाड मध्ये आम्ही इथे जेवायला थांबलोय. खूप जास्त सुंदर चव आहे या जेवणाची. आम्ही इथे जेवलो, इतकं बरं वाटलं. प्रवासात चांगलं जेवण मिळणं, यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट चांगली नाही. आजूबाजूचा परिसर पण फार सुंदर आहे, खूप छान आहे इथलं सगळं वातावरण आणि स्वच्छता पण खूप. मी मुंबई टू कोकण टू मुंबई जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांना सांगेन, जे कारनी वगैरे जातात विशेष, त्यांना मी सांगेन की हे जे हॉटेल डॉल्फिन गार्डन आहे, इथे खूप छान जेवण मिळतं, एकदम घरगुती चव आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर
हॉटेल डॉल्फिन गार्डनमध्ये नक्की तुमची गाडी थांबवा. सकाळी 11:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही सर्व्हिस चालते. दादा तुमचं नाव काय? तुम्ही आम्हाला सर्व्हिस दिलीत, मस्त होतं. मनीष महाडिक या दादांचं नाव आहे आणि ते खूप छान सर्व्हिस देतात आणि मस्त विचारपूस करतात आणि चांगली सर्व्हिस आहे. थँक्यू. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.